बातमी रत्नागिरीतने रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज हवामान विभागाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे कालपासून जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल असं म्हटलं जात होतं, मात्र पावसानं हुलकावणी दिली आहे। मान्सून सुरू झाल्यापासून जिल्ह्यात सरासरी केवळ 2% पाऊस झालाय। पावसानं हुलकावणी दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। रत्नागिरीतल्या किनारपट्टी भागात या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। 2 दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्याला हुलकावणी दिल्याचं पाहायला मिळतंय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट आहे। कालही येलो अलर्ट होता, मात्र पावसाची कुठेही सध्या चिन्ह नाही आहेत। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील भगवती जेटी किनारी आहोत आणि या ठिकाणची ही स्थिती पाहतोय। आकाश पूर्णतः निरभ्र आहे, स्वच्छ आहे, समुद्रही काहीसा शांत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 2 दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी रत्नागिरी जिल्ह्यात लावलेली होती आणि त्याचमुळे शेतीच्या कामांना देखील वेग आलेला होता। मात्र आता कालपासून पुन्हा एकदा पावसाने हुलकावणी दिल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचमुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झालेली आहे। त्याचप्रमाणे पुन्हा एकदा तापमान जे आहे ते देखील वाढलेलं आहे। गर्मीने नागरिक जे आहेत ते कुठेतरी हैराण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मान्सून यावर्षी उशिरा दाखल झाला होता आणि त्यानंतर 2 दिवसांपूर्वी पावसाने चांगली हजेरी लावली होती, पण काल आणि आज पुन्हा एकदा पावसाने कुठेतरी हुलकावणी दिल्याचं चित्र आपण पाहतोय। अशीच जर स्थिती राहिली तर मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केलेली आहे आणि जर पाऊस असाच राहिला किंवा हुलकावणी दिली अशीच यापुढे देखील तर मात्र शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। पण सध्या तरी रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट असला तरी मात्र सध्या पावसाची कुठेही चिन्ह नसल्याचं पाहायला मिळतंय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।